रुग्णसेवा हीच ईशसेवा. नांगरगाव परिसरातील लोकांना सर्वच दृष्टींनी परिपूर्ण असे रुग्णालय जवळपास नाही. बारीकसारीक आजारावर त्या आजाराने निदान करण्यासाठी त्यांना एका बाजूला पुण्याकडे किंवा विरुद्ध बाजूला मुंबईकडे धाव घ्यावी लागते. छोटेसे रुग्णालय ही संकल्पनेतली बाब असली तरी सद्यस्थितीत इथल्या गरीब लोकांना कोणती रुग्णसेवा देणं शक्य आहे यावर केंद्रचालकांनी विचार केला व तात्पुरत्या सेवा उपलब्ध करून देण्याचे ठरविले. त्यानुसार या केंद्रात विविध आजारांवरील सेवा सुरू करण्यात आल्या. डोळ्यांच्या डॉक्टर, हृदयाचे डॉक्टर, नाक, कान, घशाचे डॉक्टर असे वेगवेगळ्या आजारांवरील निष्णात डॉक्टर इथे येऊन रुग्णांना तपासतील व आवश्यकतेनुसार उपचार सुचवतील. औषधोपचार अथवा शस्त्रक्रिया यांसाठी लागणारे आर्थिक सहाय्य केंद्राकडून देण्यात येईल. अशाच एका सेवा प्रकारातून जवळजवळ 240 नेत्र रुग्णांना प्रथमोपचार व गरजेनुसार चष्मे मोफत पुरवण्यात आले व 24 नेत्र रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना दृष्टी प्राप्त करून देण्यात आली. गरजेनुसार व केंद्रातील सेवक वर्गाच्या उपलब्धतेनुसार असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील. बालरुग्णतज्ञ डॉक्टरांचे एक पथक जे पुण्याहून येऊन दर महिन्याच्या पहिल्या रविवारी वाडीवाडीला भेट देते व मुलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करते. या पथकाचे प्रमुख डॉक्टर निरंजन ढेकणे असून ते ही सेवा अधिक विस्ताराने कशी राबवली जाऊ शकेल याबाबत अभ्यास करून केंद्रचालकांना पूरक मार्गदर्शन करीत असतात. ज्या अन्य काही बाबींवर ही सेवा अवलंबून आहे त्यांची पूर्तता होताच आबालवृद्ध सर्वांनाच या सेवेचा फायदा होणार आहे. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध होण्यात अनेक अडचणी असल्यामुळे या कार्याची गती थोडी मंदावली आहे. आरोग्य सेवेच्या विस्तार योजनेत संकल्पित स्वामीराज रुग्णालयाचा अंतर्भाव आहे. तथापि असे रुग्णालय निर्माण करणे ही बाब सर्वच दृष्टींनी विचार करता थोडी दीर्घमुदतीची योजना आहे. आजच्या स्थितीचा विचार करता इथल्या जनतेला त्वरेने उपलब्ध होतील अशा औषधांची आणि वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे. त्यासाठी केंद्र साधारण 3 महिन्यातून एकदा वैद्यकीय सेवा उपकरणांनी युक्त अशा वैद्यकीय पथकाचे आयोजन करते. गेल्या आर्थिक वर्षात सर्व वैद्यकीय शाखांचे आयोजन करून गरजू व गरीब जनतेला मोलाचे वैद्यकीय मार्गदर्शन करण्याचे ठरवले होते. पण कोरोनाच्या महामारीमुळे हे कार्यक्रम स्थगित करण्यात आले. या सुविधांत आयुर्वेदिक उपचार पद्धती, प्राणिक हिलिंग उपचार पद्धती यांचाही समावेश होता. पूर्वी अनेक रुग्णांनी त्याचा फायदा घेतला आहे. वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याची ही शृंखला कायमस्वरूपी असून प्रत्यक्ष रुग्णालयाची निर्मिती होऊन कार्यरत होईपर्यंत या सेवा चालू राहणार आहेत. केंद्राने निर्माण केलेल्या स्वामी दत्त सेवाधाम या वास्तूतील बऱ्याच खोल्यांनी वैद्यकीय सेवांसाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न सोडवला आहे. आरोग्य सुधारण्याबरोबरच समाजाचे आर्थिक दौर्बल्य दूर करण्याच्या दृष्टीनेही केंद्र प्रयत्नशील आहे. राज्य शासन व केंद्र शासन यांच्या सहाय्याने चालणाऱ्या कौशल्य विकास योजनेचे सदस्यत्व केंद्राने स्वीकारले असून त्या कार्यक्रमाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या अनेक उद्योगांत व त्या शिक्षणक्रमांत प्रवेश घेऊन इथला तरुण वर्ग कौशल्य विकसित नागरिक या संज्ञेस पात्र ठरणार असून त्याच्या कौशल्यानुसार त्या क्षेत्रात त्याला नोकरीची संधी उपलब्ध होईल. ज्याला स्वतःचा व्यवसाय चालू करावायचा असेल त्याला तो चालू करता येईल. कौशल्य विकास योजनेत समाविष्ट नसलेले तंत्रशिक्षणाचे वर्ग अनेक ठिकाणी चालवले जातात. स्वतःच्या आवडीचा अशा एखाद्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा व त्या क्षेत्रातील ज्ञान संपादन करून स्वतःचा तसा व्यवसाय चालू करावा अशी केंद्राची योजना आहे. अशा तंत्रवर्गाचा शैक्षणिक खर्च केंद्र स्वतः स्वीकारणार आहे. खरं तर आजही ही योजना चालू आहे पण कुणी ज्ञातक या योजनेचा फायदा घेण्यासाठी पुढे येत नाही ही खेदाची बाब आहे. सर्व स्वामी भक्त जनो, मी महादेवानाजी टिकम, राहणार कांदिवली आणि माझे जे कार्य आहे किंवा सेवा आहे ही आज 24 वर्ष आम्ही करतो आहोत. माझे वडील अनाजी केशव टिकम मास्तर होते मालवणमध्ये. त्यानंतर दत्त संप्रदाय दादा महाराजांच्या ह्याच्यासून निगडीत आले आणि एक स्वामी संतांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हे कार्य स्वामीराज जनकल्याण ही संस्था इथे लोणावळा येथे सुरू केलेली आहे. जे दुःखी कष्टी व्यती जो करील सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचं, परंतु भगवंताचं अधिष्ठान लागतं. या माध्यमातून संत कबीराचा एक दोहा आहे, देने के लिए अन्नदान, लेने के लिए हरिनाम, तरने के लीनता आणि डुबणे के लिए अहंकार. परोपकाराने पुण्य साठवा, पैशाने पुण्य साठत नाही. संतांनी सांगितलेले ज्या विचार आहेत ते घेऊन आम्ही समाजाचा कार्य, अन्नदान, मुलांना संस्कार केंद्र आणि
आरोग्य, नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू ऑपरेशन दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी या ठिकाणी केले जातात। या माध्यमातून जी सेवा आहे ती आरोग्य सेवा पुरविली जाते आणि हे स्वामी कार्य आज अविरत 24 वर्ष सुरू आहे। या माध्यमातून दुःखी कष्टी व्यतीत भक्तांना सहकार्य करून समाजात भक्ती प्रेरित करणं हा उद्देश आहे। परोपकाराने पुण्य साठवा, पैशाने पुण्य साठत नाही। या अवस्थेतून स्वामी भक्त पुष्कळ आहेत। स्वामी कार्यरत घरोघरी गावोगावी आहेत, परंतु समाजात पण आस्था, प्रेम आणि तळमळ लागते। ती तळमळ असेल तरच हे कार्य होतं। वर आज स्वामी भक्त वर दाखवतात, पण मनातून काही गोष्टी मीच करतो, माझ्यामुळे होतात, हे काही योग्य नाही आणि ती युक्ती समाजाला घातक ठरते। या माध्यमातून तळागाळाच्या भक्तांनी आज येऊन या ठिकाणी सहकार्य करावं आणि स्वामीराज जनकल्याणच्या ज्या उपक्रमात भाग घेऊन सत्कर्म करावं ही स्वामी चरणी इच्छा। स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ नामाचा घोष करा। स्वामी समर्थ नामाचा घोष करा। स्वामीने दिलं नावही पहिलं तिला। स्वामीराज जनकल्याण केंद्र, नांगरगाव, लोणावळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे। मोबाईल नंबर आहे 9892011920। स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे। स्वामी माझा राम रे, स्वामी माझा राम रे, विश्वाचा विश्राम रे। स्वामी माझा राम रे, अनंताचे नाम रे,